तुमच्याकडे अनुभवाचं भांडार आहे, पटकन मला या निमित्तानं कृपया मार्गदर्शन चर्चेतलंच करा की या सरकारचं कृषी विषयक धोरण हे आधीच्या सरकारांपेक्षा कसं वेगळं आहे, कसं सक्रिय आहे? मला असं वाटतं की यापूर्वीची सरकार होती तेव्हा साधनांची कमतरता होती, पण आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी होती की आजच्यासारखं सरकार बनवणं आणि सरकार पाडणं एवढ्यापुरतं राजकारण नव्हतं. वैशिष्ट्य असं 1995 पर्यंत आपण बघितलं तर साधारण सरकार पाडायचं आणि विरोधी पक्षाला सत्तेत यायचं अशा प्रकारचं राजकारण होत नव्हतं. अगदी आज आपण गेल्या वर्षीच्या निवडणुका संपल्यानंतर बघितलं तर आपल्याला असं दिसतं की किती 232 वगैरे काहीतरी आमदार आहेत, त्यावरून राक्षसी बहुमत ही भाषा वापरली जात होती. मला हसू येत होतं. याचं कारण असं की वसंतराव नाईक असोत, वसंतदादा असोत किंवा अगदी अंतुले आणि शरद पवार असोत, त्या काळात सुद्धा 200पेक्षा अधिक आमदार हे काँग्रेसकडे होते. सरकार पडेल याची चिंता नव्हती. पण जे मुठभर विरोधक होते ते ज्या पद्धतीमध्ये सरकारला धारेवर धरायचे आणि कामं करून घ्यायचे, आज ती विरोधकांमध्ये ती धार राहिलेली नाही. याचं कारण विरोधात कोणाला बसायचं नाही, ही आजच्या लोकशाहीची आणि आजच्या सरकारची राजकारणाची सगळ्यात मोठी समस्या आहे. मला आठवतं राम मनोहर लोहिया यांचा एक इंटरव्ह्यू मी त्या काळात वाचला होता आणि ते अत्यंत कडवे नेहरूंचे विरोधक होते. पण जेव्हा त्यांना विचारलं की तुमच्या पक्षाचं बहुमत आलं तर तुम्ही पंतप्रधान व्हाल का, तर ते म्हणाले बिलकुल नाही, मी पक्ष सोडीन. तर का? तर म्हणाले मी विरोधी पक्षात बसायला जन्माला आलो. पण मग उत्तम पंतप्रधान कोण? तर म्हणाले नेहरू पंतप्रधान व्हावेत. हे अजब गणित होतं. कारण नेहरू सरकार चालवू शकतात, पण नेहरूंच्या सरकारवर चाबूक ओढायला मी विरोधी पक्षात बसणार, ही जी विरोधी राजकारणाची भूमिका आहे ती आज डळमळीत झाली आहे. आणि त्यामुळे सत्ताधारी पक्षामध्ये सुद्धा एक प्रकारची विचलितता आलेली आहे आणि त्याचा परिणाम तुम्हाला सगळ्यावर दिसेल. कृषीवर दिसेल, शिक्षणावर दिसेल, अर्थकारणावर दिसेल. सरकार टिकवण्याकडे अधिक लक्ष असतं. मगाशी आत्ता कोण बोललं मला आठवत नाही, पण हे झालं का, ते झालं का, याचे पैसे पोचले का, त्याचे पैसे पोचले का. आपण एक विसरतो की राजीव गांधी पंतप्रधान होते तेव्हा त्यांनीच एक विधान केलं होतं की आम्ही 100 रुपये पाठवतो, त्यात फक्त 15 रुपये पोचतात, 85 रुपये गायब होतात. आज निदान एक सुधारणा झालेली आहे की जेवढे पैसे पाठवले जातात ते निदान खात्यात पोहोचतात. काही लोकांचे पोचले नसतील कारण पाठवले नाहीत, पण जिथं पाठवले जातात ते 100% पोहोचतात. एवढं तरी बदल झाला आहे. आपण म्हणजे मूल जन्माला आल्यापासून तो 18 वर्षाचा होऊन मतदान करेल, पुढे लग्न करेल, ह्या सगळ्याचं मूल्यांकन हे दर वर्षाला होत नसतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण पत्रकार म्हणून पहिली गोष्ट चर्चा करताना कुठल्याही गोष्टीचं तारतम्य आपल्याला ठेवता आलं पाहिजे.